मातंगवाडीतील 17 दुकानदारांवर बुलडोझर कार्यवाही. दुकानदारांचा तीव्र विरोध. दिवसभर तणावानंतर 3 घरांवर बुलडोझर. मालकी हक्काने नगर परिषद कॉम्प्लेक्स मधील दुकाने दिल्यानंतरच जागा खाली करणार. शहरातील मातंगवाडी परिसरातील 17 दुकानदारांनी दुकाने खाली करण्यास विरोध दर्शविल्याने नगर परिषदेच्या कारवाई दरम्यान दिवसभर तणावाचे वातावरण निर्माण झाले. संबंधित दुकानदारांचे म्हणणे आहे की न्यायालयाने मंजूर केलेल्या नगर परिषद कॉम्प्लेक्स मधील 17 दुकानांचा मालकी ताबा प्रत्यक्षात दिल्यानंतरच ते आपली सध्याची दुकाने खाली करतील. या भूमिकेमुळे महिला व मुख्याधिकारी यांच्यात वाद निर्माण होऊन काही काळ परिस्थिती तणावपूर्ण बनली. दरम्यान नगर परिषदेने नव्याने बांधलेल्या दुकानांच्या वाटपावरून शेगावात वाद चिघळला आहे. सोमवारी पालिकेच्या कारवाईला महिलांसह दुकानदारांनी ठिय्या आंदोलन करून विरोध दर्शविला. सायंकाळी नगरपालिकेकडून दुकानांमागील 3 घरांवर बुलडोझरद्वारे कारवाई करण्यात आली. 1 जून रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत प्रत्येक विस्थापित दुकानदाराला पसंतीनुसार दुकान देण्याचे आश्वासन देण्यात आल्याचा दावा दुकानदारांनी केला आहे. मात्र त्यानंतर अचानक लॉटरी पद्धतीने दुकानांचे वाटप करण्याचा निर्णय का घेण्यात आला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. जुलै रोजी मुख्याधिकारी जयश्री काटकर बोराडे यांनी दुकानांचे वाटप लॉटरी पद्धतीनेच करण्यात येईल असे स्पष्ट केल्यानंतर दुकानदारांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली. 1 जून रोजी झालेल्या बैठकीतील निर्णयाबाबत प्रशासनाने लेखी खुलासा करावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे. मातंगवाडीतील जागा रिकामी करण्यासाठी देण्यात आलेली 13 जुलैची मुदत संपल्यानंतरही कारवाई न झाल्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नगरपालिकेला फटकारल्याची माहिती समोर आली आहे. डिजिटल महाभूमीसाठी मोहम्मद रिजवान, शेगाव.